नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट ध्येय या यूट्यूब चॅनल. तर आता मागच्या लेक्चरमध्ये आपण वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण फिजिकल क्वालिटी आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज हे कम्प्लीट केलेलं आहे. तर आजचा टॉपिक आहे सिवेज सिस्टम. सिवेज सिस्टम तीन टाईपचे आहेत, एक आहे सेपरेट, एक आहे कंबाईन, एक आहे पार्शल. सेपरेटमध्ये म्हणजे काय, आपण मेनली दोन टाईपचं सिवर असतो. एक आहे स्ट्रॉम वॉटर कॅरी करण्यासाठी आणि एक आहे आपलं सिवेज कॅरी करण्यासाठी. तर हे दोन्ही आपण पाईपलाईन जर सेपरेट प्रोव्हाइड केलं तर त्याला आपण सेपरेट सिस्टम म्हणतो. कंबाईन सिस्टममध्ये दोन्ही मिळून एकच इक्विव्हॅलेंट पाईप त्यांनी डिझाईन केलेला असतो, त्याला आपण कंबाईन सिस्टम म्हणतो. आणि पार्शलमध्ये काही एरियामध्ये आपण कंबाईन सिस्टम हे करूलेला असतो किंवा आणि काही एरियामध्ये सेपरेट सिस्टम आपण हे केलेलं असतो. हे झालं एक टाईप. किंवा आपण हाऊसच्या पर्स्पेक्टिव्हनं जर बघितलं तर वेंट पाईप आणि डब्ल्यूसीचं पाईप, हे दोन्हीचं जर आपण कॉम्बिनेशन केलं तर ते कंबाईन आणि सेपरेट प्रोव्हाइड केलं तर सेपरेट आणि पार्शल प्रोव्हाइड केलं तर पार्शल. म्हणजे आपण डब्ल्यूसीचं पाईप आणि बाकी सगळं वेस्टचं पाईप वेगळं ठेवतो, त्याला आपण सेपरेट म्हणतो. पुढचं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला एवढं काही डीपमध्ये जायचं नाही, याच्यासाठी मी जी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ह्या सिवेज सिस्टम मधलं तेवढंच मी इथं डिस्कस केलेलं आहे. डिझायनिंग ऑफ सिवेज सिस्टम, तर डिझाईन करण्यासाठी काय काय लागतो. पहिल्यांदा तर क्यू, पी इंटू एक्स आहे. पी म्हणजे आपलं पॉप्युलेशन, एक्स आहे पर कॅपिटा डिमांड. आणि सिवेज फ्लो आपल्याला काढण्यासाठी 70 to 80% जी वॉटर आहे ती सिवेज फ्लो म्हणून येतो. त्यामुळे आपल्याला जी काही क्यू आहे हे आपल्याला भेटून जातं. आणि DWF म्हणजे ड्राय वेदर फ्लो जी आहे हे आपण 3 टाइम्स क्यू अजून करू शकतो. पुढचं आहे स्टॉर्म वॉटर कॅल्क्युलेशन्स. स्टॉर्म वॉटर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे काही फॉर्म्युलेस आहेत. पहिला आहे क्यू इज इक्वल टू 1/6 KPC इंटू ए. PC म्हणजे A/T प्लस E. इथं A आणि B चे व्हॅल्यू इथं मी तुम्हाला दोन ह्याच्या अनुसार दिलेला आहे. एस जर 5 to 20 मिनिट जर असला, TC म्हणजे आपला टाइम ऑफ कन्सन्ट्रेशन, म्हणजे जिथं वॉटरफॉल झालाय तिथून ते आपलं पाईपलाईन पर्यंत येण्यासाठी किती टाइम लागतो, ते टाइम जर 5 ते 20 मिनिट असला तर PCचं फॉर्म्युला आहे 75 प्लस TC अपॉन 10. TC समजा इथं 5 मिनिट आहे तर इथं आपण 5 मध्ये पुट करणार. आणि 20 मिनिटचं जर वर असलं तर PC इज इक्वल टू 100/5. समजा आता 25 आहे तर 25 प्लस 20 असं आपण हे कॅल्क्युलेट करणार आहे. आणि TC ला आपण TI इंटू TF म्हणून सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो. ए म्हणजे आपले एरिया इन हेक्टर आहे. PC म्हणजे क्रिटिकल रेनफॉल इंटेन्सिटी आहे. पुढचं आहे काही एम्पेरिकल फॉर्म्युलास आहेत क्यूपी काढण्यासाठी. एक आहे डेकन्स फॉर्म्युला, एक आहे रेव्स फॉर्म्युला. तर डेकन्स फॉर्म्युला आहे क्यूपी इज इक्वल टू CD A⁴, क्यूपी इज इक्वल टू CR A⁴. हे आपल्याला मॅच द फॉलोइंग मध्ये विचारू शकतात की डेकन्स फॉर्म्युला काय कुठला आहे, रेव्स फॉर्म्युला कुठला आहे, मॅनिंग्स फॉर्म्युला कुठला आहे, चेजेस फॉर्म्युला कुठला आहे. टोटल डिझाईन डिस्चार्ज, टोटल डिझाईन डिस्चार्ज किती असलं पाहिजे, तर ड्राय वेदर फ्लो प्लस स्ट्रॉम वॉटर हे आपलं टोटल डिझाईन डिस्चार्ज असलं पाहिजे. आणि एक मेन इम्पॉर्टंट विचारतात सेल्फ क्लेन्सिंग वेलॉसिटी. तर हे आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. ह्याच्यावर डायरेक्टली त्यांनी प्रॉब्लेम विचारू शकतात, डायरेक्ट सबस्टिट्यूशन और डायरेक्टली फॉर्म्युला विचारू शकतात. तर फॉर्म्युला आहे V इज इक्वल टू 1/n. N म्हणजे आपला मॅनिंग्स रफनेस कॉन्स्टंट आहे, हे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं जाऊ शकतो. R हायड्रॉलिक रेडियस, आरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, R इज इक्वल टू A/P. A म्हणजे एरिया, P म्हणजे पेरिमीटर. आपल्याला सिवरचं सेक्शन दिलेलं असतो, हॉर्स हेग्ड किंवा सर्क्युलर असं त्यांनी सेक्शन दिलेलं असतं, त्याच्यावरून आपल्याला हायड्रॉलिक रेडियस काढता येतो. K एक कॉन्स्टंट आहे. DP जी आहे ती पार्टिकल साईज असणार आहे. सिवेजमध्ये जी काय पार्टिकल साईज फ्लो करणार आहे ते साईज आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला असतो. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आपल्याला माहीत असते किंवा आपण एक अज्युम करतो किंवा क्वेश्चनमध्ये दिलेला असतो, शक्यतो क्वेश्चनमध्ये दिलेलाच असतो. तर ते सगळं पुटअप केल्यानंतर आपल्याला सेल्फ क्लेन्सिंग वेलॉसिटी भेटून जातो. आता काही स्टेप्स इन्वॉल्ड इन लेईंग ऑफ सिवर इन ए ट्रेंच. ट्रेंचमधील सिवरला ले करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. तर पहिला आहे सेटिंग साईड रेल्स ओव्हर द बेंच. म्हणजे आपण समजा एक ग्राउंड आहे तर ह्याच्यामध्ये आपण सेटिंग केलेलं आहे रेल्समध्ये किंवा आपण एक सेंटर लाईन हे केलेलं आहे. ड्रायव्हिंग पेक्स टू द लेवल ऑफ इनवर्ट लाईन ऑफ द सिवर. इनवर्ट लाईन म्हणजे समजा हे आपलं ट्रेंच आहे, हे आपलं क्रॉस सेक्शन आहे आणि हे आपण सेंटर लाईन आपण हे केलेलं आहे.
तर इथून आपण इथं ड्रायव्हिंग पेग्स करतो, इथं एक आणि इथं एक. ट्रान्सफरिंग द सेंटर लाईन ऑफ सिवर टू द बॉटम ऑफ द ट्रेंच. मग हे जे सेंटर लाईनचं सिवर आहे त्याला आपण बॉटम ऑफ ट्रेंचला आपण त्याला ट्रान्सफर करतो आणि प्लेसिंग द सिवर इन द ट्रेंच. त्याच्यानंतर आपण सिवर पाईप त्याच्यामध्ये ले करतो. हे काही स्टेप्स आहेत, हे तुम्हाला जनरली माहीत पाहिजे कारण सिक्वेन्स विचारू शकता. इथं आपलं सिवेज सिस्टम संपलेलं आहे. ह्याच्यामध्ये अजून खूप टॉपिक्स आहेत की टाइप्स ऑफ सिवर कुठले कुठले शेपचे सिवर आहेत, त्यांचं डिझाईन प्रोसिजर, ते सगळं आपल्याला म्हाडा एक्झामसाठी विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. एन्व्हायरमेंटमध्ये जास्त करून ट्रीटमेंटमध्ये जास्त फोकस असतो. मग आपण चालू करूया ट्रीटमेंट ऑफ सिवेज. ट्रीटमेंट ऑफ सिवेजमध्ये सुद्धा इथं सिम्पल एक मी चार्ट काढलेला आहे, जसं की ट्रीटमेंट ऑफ वॉटरमध्ये मी काढला होता. तर पहिल्यांदा स्क्रीन्सचं काय काम आहे, फ्लोटिंग मॅटर्स आर रिमूव्ह. फ्लोटिंग मॅटर्स रिमूव्ह करण्यासाठी आपण स्क्रीन्स हे करतो. पहिल्यांदा आपल्याला रॉ सिवेज इनपुट व्हावं लागतो. त्यानंतर ग्रीड चेंबर कशासाठी लागतो, यूज टू रिमूव्ह इनऑर्गॅनिक ग्रीड्स लाईक सँड, ग्रॅव्हल अँड एनी अदर मिनरल मॅटर. सँड, ग्रॅव्हल किंवा कसले पण टाईपचं मिनरल मॅटर जे आहे ते आपल्याला ग्रीड चेंबरमध्ये आपण रिमूव्ह करतो. नॉमिनल साईज त्याचं 0.15 to 0.20 mm साईजमधले जे काही आहेत इनऑर्गॅनिक ग्रीड्स जे आहेत ते आपण इथं रिमूव्ह करतो. तर इथं क्रिटिकल स्कोअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे VH = 3 to 4.5 टाइम्स ऑफ GD इंटू GS-1. G म्हणजे ग्रॅव्हिटी, D म्हणजे डायमीटर ऑफ पार्टिकल, GS म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, -1 तर कॉन्स्टंट आहे. स्किमिंग टँक हे आता जास्त प्रोव्हाइड करत नाहीत ह्याच्यामध्ये, पण आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी युनिट दिलेला आहे की ती ऑइल आणि ग्रीस पार्टिकल रिमूव्ह करण्यासाठी आपण यूज करतो. त्याने डायरेक्टली क्वेश्चन विचारू शकतात की ऑइल आणि ग्रीस रिमूव्ह करण्यासाठी कुठलं युनिट आपण डिझाईन करतो. पुढचं आहे PST म्हणजे प्रायमरी सेडिमेंटेशन टँक. ह्याच्यामध्ये आपण सेडिमेंटेशनच करतो. ह्याच्यामध्ये आपण कुठल्या पण टाईपचं केमिकल वापरून सेडिमेंटेशन करत नाही, तर आपण प्लेन सेडिमेंटेशन करतो किंवा सेकंडरी ट्रीटमेंट आहे. सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये आपण एकतर ट्रिकलिंग फिल्टर वापरतो किंवा ऑक्सिडेशन पॉन्ड वापरतो किंवा ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस वापरतो. या तिन्हीपैकी एक इथं आपण ट्रीटमेंट युनिट रिप्लेस करू शकतो. त्यानंतर आहे सेकंडरी सेडिमेंटेशन टँक. त्यानंतर आहे टर्शरी ट्रीटमेंट. टर्शरी ट्रीटमेंटमध्ये आपण क्लोरिनेशन, डिइन्फेक्शन असले जे काही मिसलेनियस ट्रीटमेंट आहेत ते आपण इथं प्रोव्हाइड करू शकतो इफ रिक्वायर्ड. त्याच्यासाठी काही डिस्पोजलमध्ये लास्टमध्ये एक चार्ट आहे की कुठल्या टाईपचं किती डायल्युशन फॅक्टर असलं तर कुठलं आपण हे द्यायला पाहिजे. त्यानंतर डिस्पोजल. तर आता आपण क्लासिफिकेशन ऑफ वेस्ट वॉटर. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट मेथड्स तर 2 टाईपमध्ये मेनली डिवायडेड आहे. एक आहे सस्पेंडेड ग्रोथमध्ये आणि एक आहे अटॅच ग्रोथ, आणि एरोबिक आणि अनएरोबिक. तर ह्याच्यामध्ये तर आपल्याला माहित आहे एरोबिक म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये स्टॅबिलायझेशन प्रोसेस जर कॅरी आउट झालं तर ती एरोबिक असणार आहे. अनएरोबिक मध्ये ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन जर असलं, स्टॅबिलायझेशन प्रोसेस विदाउट प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन जर झालं तर ते अनएरोबिक असणार आहे. आता मेन आहे सस्पेंडेड ग्रोथ प्रोसेस. ह्यालाच आपण SGP आणि ह्याला आपण AGP. तर सस्पेंडेड मध्ये काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर मेंटेन्ड इन सस्पेन्शन. मायक्रो ऑर्गॅनिझमला जे आहे ती सस्पेन्शन मध्ये ठेवलं जातं जेव्हा ती ऑर्गॅनिक मॅटर्सला गॅसेस किंवा सेल्स टिश्यूमध्ये कन्वर्ट करत असतात. अटॅच ग्रोथ मध्ये काय होणार आहे, ते अटॅच्ड असतं, ते इनर्ट मटेरियल. ही मेन डिफरन्स आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. ह्याच्यावरून आपल्याला जी सस्पेंडेड ग्रोथ प्रोसेस आहे तर आपल्याला ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. म्हणजे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस कुठल्या प्रिन्सिपलवर काम करतो म्हणलं तर ती आहे सस्पेंडेड ग्रोथ प्रोसेस. आणि अटॅच ग्रोथ प्रोसेसवर ट्रिकलिंग फिल्टर जे आहे काम करतो. तर चला मग आपण एक एक करून बघूया. ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस, ट्रिकलिंग फिल्टर आणि ऑक्सिडेशन पॉइंट हे 3 पॉईंट आपण कव्हर करणार आहे. तर ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस हे आता सांगितल्याने बेस सस्पेंडेड ग्रोथ प्रोसेसवर ओरिएंटेड आहे. याचं BOD रिमूव्हल 80% एफिशियंट आहे. 90 to 95% बॅक्टेरियल रिमूव्हल आहे. प्रॉपर मॉनिटरिंगची गरज आहे. तर पहिल्यांदा सांगितल्यासारखं स्क्रीन्स, ग्रीड चेंबर त्यांनी प्रोव्हाइड केलेला असू शकतो किंवा नसू शकतो, आणि स्किमिंग टँक सुद्धा ते सगळं ऑप्शनल आहे. त्यानंतर आहे प्रायमरी क्लॅरिफायर. प्रायमरी क्लॅरिफायरमध्ये आपण एक टाईप सेडिमेंटेशन टँकच आहे, प्रायमरी सेडिमेंटेशन टँक असं आपण हे करू शकतो.
त्याच्यानंतर एरिएशन टँकमध्ये आपण त्याला एरिएट करतो वॉटर, जसं की मागच्या आपण वॉटर सप्लाय इंजिनिअरिंगमध्ये केलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये मेथड्स जे आहेत ते ऑब्व्हियसली डिफरंट असणार आहेत. त्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंट प्लांट, तर इथं पण काही जी स्लज आहे ती इथं अकोमोडेट झालेला असतो. हे स्लज आणि सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये जी स्लज आहे ती जी आहे ती ॲक्टिवेटेड स्लज आहे, कारण इथं एरिएट होऊन ऑक्सिडाईज होऊन आलेलं स्लज आहे. तर ते आपण इथं घेतो आणि काही पार्ट जे आहे ती पुन्हा आपण एरिएशन टँकच्या अगोदर त्याला आपण सेंड करतो. त्यालाच आपण ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस म्हणणार आहे. काही ॲक्टिवेटेड स्लज जे आहे ते आपण अजून एकदा ट्रान्सफर करतो, त्यामुळेच ते ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस म्हणलेलं आहे. आणि काही पार्ट स्लज थिकनिंगला आपण पाठवतो आणि त्या स्लज थिकनिंगवरून स्लज डायजेशन टँक आणि मग आपण स्लज ड्राईंग करून हे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस आपण कंप्लीट करतो. तर ह्याच्या रिलेटेड काही फॉर्म्युलेस आहेत थोडे. एरेशन पिरियड काय आहे, त्यालाच आपण हायड्रॉलिक रिटेन्शन पिरियड म्हणतो. तर इथं dt मधून रिप्रेझेंट केलेलं आहे VO अपॉन Q. VO म्हणजे व्हॉल्यूम ऑफ टँक, Q म्हणजे रेट ऑफ सिवेज इनफ्लो इन टँक. त्यानंतर FM रेशो हे खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावर डायरेक्टली आपल्याला विचारतात की व्हॉट इज द FM रेशो ऑफ BOD इन्फ्लुएंट ऑफ दिस, हॅव्हिंग MLS ऑफ दिस, हॅव्हिंग व्हॉल्यूम ऑफ टँक. अँड म्हणजे गिवन डाटा जे आहे ते अप्रॉक्सिमेटली आपल्याला सगळं दिलेला असतो किंवा इनडायरेक्टली त्यांनी दिलेला असतो. तर त्यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला आहे, FM रेशो इज इक्वल टू Q म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ सिवेज इन टँक, YO म्हणजे BOD ऑफ इन्फ्लुएंट, म्हणजे इन्फ्लुएंटचं जी काही BOD आहे ते आपण YO रिप्रेझेंट केलेलं आहे. VO तर व्हॉल्यूम ऑफ टँक आहे. XT म्हणजे MLS आहे. MLSSचं फुल फॉर्म मिक्स्ड लिक्वर सस्पेंडेड सॉलिड्स. तर हे फाइंड आउट करण्यासाठी वेगवेगळे प्रोसिजर आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगच्या प्रॅक्टिकलमध्ये केले असेल. ती खूप कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे, ती इथं मी एक्सप्लेन करणार नाही आहे. व्हॉल्युमेट्रिक BOD ऑर्गॅनिक किंवा ऑर्गॅनिक BOD म्हणजे व्हॉल्युमेट्रिक BOD लोडिंग किंवा ऑर्गॅनिक लोडिंगचा फॉर्म्युला आहे Q तर आपला रेट ऑफ सिवेज फ्लो इन टँक, YO तर BOD ऑफ इन्फ्लुएंट, VO तर व्हॉल्यूम ऑफ टँक. तर ह्याच्यामध्ये आपण फक्त MLS जर काढून टाकलं तर ते व्हॉल्युमेट्रिक BOD लोडिंगचा फॉर्म्युला होतो. नंतर आहे स्लज व्हॉल्यूम इंडेक्स. Volume applied in ml by 1 gram of solids in the MLS after setting for 30 minutes. 30 मिनिटचे सेटिंग नंतर किती ml मध्ये आपण व्हॉल्यूम अप्लाय केलेला आहे सॉलिड्सचा, ते म्हणजे आपलं स्लज व्हॉल्यूम इंडेक्स आहे. त्याचा इथं सिम्पल फॉर्म्युला आहे VOB अपॉन XOB इंटू 1000. ह्या फॉर्म्युलेसोबत तेवढं काही इम्पॉर्टंट नाही, फक्त हे आपल्याला डेफिनेशन माहीत असलं पाहिजे. पुढचं आहे ट्रिकलिंग फिल्टर्स. तर तुम्ही इथं बघू शकता की पहिल्यांदा आपलं जे काही युनिट इन्फ्लुएंट होणार आहे, त्यानंतर स्क्रीन्स बिन्स असणार, त्यानंतर प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे आपलं प्रायमरी क्लॅरिफायर किंवा आपण ह्याला PST म्हणू. त्यानंतर ह्याला आपण इथं जी काही फ्लुइड जाणार आहे त्याला आपण Q1 डिनोट केलेलं आहे आणि त्याला L1च्या ह्याच्यामध्ये ती डिनोट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये फिल्टर्स असणार आहे. फिल्टर्स ह्या शेपचं एक फिल्टर आहे. ह्याच्यामध्ये वरून जी आहे ती सिवेज असं स्प्रे होतो, त्यानंतर थोड्या वेळ ते सस्पेंड झाल्यानंतर जी काही स्लज आहे ती साईडला अकोमोडेट होतो आणि स्लोपिंग असल्यामुळे ते इथून स्लज बाहेर पडतो. त्यानंतर आहे LE म्हणजे LI म्हणजे इन्फ्लुएंट टू ट्रिकलिंग फिल्टर. LE म्हणजे आफ्टर द हे, म्हणजे इथं बेसिकली त्यांनी BOD इंडिकेट केलेला आहे. ही सेकंडरी क्लॅरिफायर आहे, त्याच्यामधून आपण थोडंफार हे करतो आणि त्याला रिसर्क्युलेट करतो. त्यालाच आपण QR डिनोट केलेलं आहे. ते आपण किती पर्सेंटनं रिसेट करतो ते आपण इथं काढण्यासाठी हे फॉर्म्युला आहे QR म्हणजे मी आत्ताच सांगितलं की रिसर्क्युलेट आपण किती केलेलं आहे आणि QI म्हणजे इन्फ्लुएंट फिल्टर किती आहे, त्यालाच आपण R/I ने डिनोट केलेलं आहे. तर रिसर्क्युलेशन फॅक्टर काय असणार आहे 1 + R म्हणजे आपला रिसर्क्युलेटेड व्हॉल्यूम किंवा डिस्चार्ज. 1 + 1 - F म्हणजे ट्रीटेबिलिटी इंडेक्स आहे. ट्रीटेबिलिटी इंडेक्सचा फॉर्म्युला R/Iच आहे. R/I - 1 आहे. हे झालं आपलं ट्रीटेबिलिटी इंडेक्स. मग हे फॉर्म्युलामध्ये पुटअप केल्यानंतर आपल्याला रिसर्क्युलेशन फॅक्टर भेटतो आणि एफिशियन्सी काढण्यासाठी 100 अपॉन 1 + 0.004 अपॉन V फिल्टर व्हॉल्यूम इन ह्युमस, त्यानंतर VF अमाऊंट सेटल्ड क्लाउड इन kg/day. हे एफिशियन्सीचा फॉर्म्युला झाला आपला. त्यानंतर आहे ऑक्सिडेशन पॉन्ड. आता आहे ऑक्सिडेशन पॉन्ड. तर ऑक्सिडेशन पॉन्डसाठी 0.5 to 1 हेक्टर एवढा स्पेस लागतो. डिटेन्शन पिरियड 20 to 30 days आहे. डेप्थ जी आहे ती 1 to 1.5 मीटर आहे. ऑर्गॅनिक लोडिंग रेट 300 kg/ha/day आहे.
आणि डिटेन्शन टाईम काढण्यासाठी हे एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. तर ह्याच्यामध्ये लॉग इन्व्हॉल्व झाल्यामुळे आपल्याला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे आणि ह्याच्यावर प्रॉब्लेम काही विचारणार नाही. पण याचा मतलब आहे BOD एफ्लुएंट एंटरिंग द पॉन्ड आणि Y म्हणजे BOD रिमूव्हल. तर टोटल BOD काढण्यासाठी QSW म्हणजे सिवेज फ्लो इंटू BOD ऑफ 5 days. पुढचा आहे स्लज डायजेशन टँक. स्लज डायजेशन टँक आहे त्याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत मेनली. पहिल्यांदा स्लज डायजेस्टर स्लज होतो, म्हणजे त्याला आपण डायजेस्ट करतो म्हणजे ऑक्सिडाइज करतो विथ द प्रेझेन्स ऑफ एअर और विदाउट द प्रेझेन्स ऑफ एअर. त्यानंतर तिथून सुपरनॅटंट लिक्वर फॉर्म होतो, त्यानंतर गॅसेस डिपॉझिशन आपण त्याला फॉर्म करून त्याला आपण डिस्पोजल करतो. त्यानंतर आहे सेप्टिक टँक. सेप्टिक टँक म्हणजे काय? ऑक्सिडायझिंग सेटलिंग बेसिन विथ 12 to 13 hours डिटेन्शन टाइम. सेप्टिक टँक तुम्ही विलेज साईडमध्ये खूप बघितला असेल. त्याच्यामध्ये आपण 12 to 36 hours डिटेन्शन टाइम असतो आणि त्याच्यामधून आपण डायरेक्टली मिथेन गॅस तीन आपण प्रोड्यूस करू शकतो. पुढचं टॉपिक आहे लास्ट टॉपिक, डिस्पोजल ऑफ ट्रीटमेंट. तर डिस्पोजल करण्यासाठी 2 मेथड आहेत, एक आहे बाय डायल्युशन आणि एक आहे बाय स्लज फॉर्मेशन. स्लज फॉर्मेशनचं तर आता बघितलं आपण, तसं आपण डिस्पोज करू शकतो. आणि डिस्पोजल ऑफ सिवेज अँड अमाऊंट टू ट्रीटमेंट गिवन डिपेंड्स ऑन डायल्युशन फॅक्टर. डायल्युशन फॅक्टरवर डिस्पोजल ऑफ सिवेज आणि त्याचं किती ट्रीटमेंट आपण द्यायला पाहिजे. जर डायल्युशन फॅक्टर अबोव 500 असला तर नो ट्रीटमेंट इज रिक्वायर्ड आणि डायल्युशन फॅक्टर 300 to 500 असलं तर प्लेन सेडिमेंटेशनचं रिक्वायरमेंट असते आणि 150 to 300 असलं तर सेडिमेंटेशन स्क्रीनिंग अँड केमिकली प्रेसिपिटेशन इज रिक्वायर्ड अँड लेस दॅन 150 कंप्लीट ट्रीटमेंट शुड बी गिवन. कंप्लीट ट्रीटमेंट म्हणजे जे आपण आता प्लांट बघितलं होतं पूर्ण प्लांट सिस्टम ते आहे. आणि डायल्युशन फॅक्टरचं फॉर्म्युला आहे VS म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिवेज आणि VW म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वॉटर. डायल्यूट म्हणजे आपण व्हॉल्यूम ऑफ सॅम्पलमध्ये किती फ्रेश वॉटर टाकून त्याला डायल्यूट केलेलं आहे ते आहे. तर इथं आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग संपलेलं आहे. आता म्हाडासाठी फक्त 10 दिवस राहिलेला आहे. 10 म्हणजे फर्स्टसाठी JEEला 1 फेब्रुवारी आणि AEसाठी 31 जानेवारी. तर हॉल तिकीट आल्यावर मी एक अपडेट व्हिडिओ पोस्ट करेल. जॉब अपडेटसाठी तुम्हाला लवकरात एक व्हिडिओ येणार आहे. बार्क तुम्हाला माहीतच असेल आत्ता पोस्ट रिलीज झालेले त्याच्याबद्दल मी व्हिडिओ आणणार आहे. आणि नॉन टेक्निकल पोस्टसाठी सुद्धा जागाच आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमधून अपडेट करेल. आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा.